नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या डिवाइन वास्तू टिप्स या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण खूप सुंदर अशा विषयावर चर्चा करणार आहोत। विषय म्हणजे एका मिनिटात नजर लागलेली असेल तर आपण ती कशी उतरवायची। आपण खूप वेळा बघतो, आपण लहान बाळांचे किंवा नवीन नवरी असेल, लहान मुलं असतील यांना खूप वेळा दृष्ट लागते किंवा नजर लागते। तर अशा वेळेस काय करतात घरातले जुनी लोक, आजी वगैरे आपण कधी नजर काढताना पाहिलं असेल किंवा आपल्या आईला बऱ्याच वेळा आपण लहान बाळांची नजर काढताना पाहिलेलं असेल। तर काय करायचं, लहान मुलांना किंवा नवीन नवरी असेल, लहान मुलं असतील किंवा तरुण मुली असतील, मुलं असतील, मुलींनाच नजर लागते असं नाही तर मुलांना देखील नजर लागत असते। तर अशा वेळी कशी नजर काढायची हे आपण पाहणार आहोत। खूप काही उपाय आहेत, खूप वेगवेगळ्या पद्धतीने नजर काढली जाते वेगवेगळ्या भागांमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं नजर उतरवण्याचे उपाय आपण पाहत असतो। त्यामध्ये काही उपाय जे अतिशय प्रभावीशाली आहेत, 1 ते 2 मिनिटात याचा परिणाम दिसून येतो असे मी तुम्हाला उपाय सांगणार आहे। चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या। तर पहिला उपाय आहे मीठ आणि मोहरीचा उपाय। हा उपाय कधी करायचा, तर हा उपाय संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर म्हणजेच सूर्यास्तानंतर हा उपाय करायचा किंवा जेव्हा अचानक त्रास जास्त जाणवत असतो तेव्हा देखील केला तरी हा उपाय चालतो। हा उपाय कसा करायचा, तर 1 मूठ मीठ घ्यायचं, मोठं पांढरं मीठ, त्यामध्ये थोडी मोहरी घ्यायची, काळी मोहरी घ्यायची। तर हे दोन्ही मिश्रण एकत्र करायचं आणि ज्या व्यक्तीला किंवा लहान बाळ असेल नजर लागलेलं, त्याच्या डोक्यावरून 7 वेळा उलट्या दिशेने फिरवायचं। उलट्या दिशेने म्हणजे अँटी क्लॉकवाईज उलट्या दिशेने फिरवायचं 7 वेळा आणि नंतर ते जळत्या आगीमध्ये टाकायचं किंवा वाहत्या पाण्यामध्ये टाकायचं। या प्रोसेसनंतर थोडा वेळ शांत बसायचं। मीठ निगेटिव्ह एनर्जी ॲब्झॉर्ब करतं आणि मोहरी हीट एनर्जी निर्माण करतं, त्यामुळे दोन्ही मिळून वाईट ऊर्जा नॅचरली कमी करत असतात। हा झाला पहिला उपाय। दुसरा उपाय म्हणजे लाल मिरचीचा उपाय। नजर उतरवण्यासाठी आपण खूप वेळा लाल मिरचीचा उपाय पाहतो। फक्त लाल मिरची नाही तर आपण त्यामध्ये थोडीशी तुरटी घेणार आहोत। हा उपाय कधी करायचा, अचानक डोकं दुखत असेल किंवा लहान मुलं सतत रडत असतील तर हा उपाय करायचा। कसा करायचा ते पाहूयात। 2 ते 3 सुक्या लाल मिरच्या घ्यायच्या आणि त्यामध्ये थोडीशी तुरटी घ्यायची। साधारण सुपारीच्या आकाराची तुरटीचा खडा असला पाहिजे। हे देखील मिश्रण डोक्यावरून 7 वेळा फिरवायचं, नंतर ते गॅसवर किंवा आगीमध्ये जाळून टाकायचं। जर मिरचीचा जळताना तीव्र वास आला तर नजर जास्त होती असं मानलं जातं। मिरची निगेटिव्ह एनर्जी असते, मिरची उष्ण निगेटिव्ह व्हायब्रेशन तोडत असते, त्यामुळे हा उपाय पटकन काम करतो। त्यानंतर काजळ किंवा काळ्या टिपक्याचा उपाय। आपण लहान मुलांना खूप वेळा काजळाचा काळा मोठा टिपका कपाळावर किंवा कानाच्या पाठीमागे असेल, कपाळाच्या डाव्या कोपऱ्यावर किंवा उजव्या कोपऱ्यावर आपल्याला लावलेला पाहताना आपल्याला दिसत असतो। तर हा उपाय कधी करायचा, लहान मुलांसाठी हा उपाय रोज केला तरी चालतो किंवा बाहेर जाण्यापूर्वी केला तरी चालतो। अलीकडं काय होतं, केमिकलमुळे किंवा काजळात ओरिजिनल काजळ हे आता पाहायला मिळत नाही। पूर्वीच्या काळी हे ओरिजिनल काजळ असायचं घरी बनवलेलं, त्यामुळे ते रोज लावलं जायचं। पण आता केमिकल मिक्स असल्यामुळे डॉक्टर काजळ न लावण्याचा सल्ला देतात, त्यामुळे अलीकडं लहान मुलांना काजळ खूप कमी पाहायला मिळतं। त्यामुळे हा उपाय बाहेर जाण्यापूर्वी केला तरी चालतो। हा उपाय कसा करायचा, तर थोडंसं काजळ घ्या आणि मुलांच्या पायाच्या तळव्याला किंवा कानाच्या मागे मोठा टिपका लावा। यामध्ये आपण हाताच्या तळव्याला किंवा पायाच्या तळव्याला जिथे दिसणार नाही अशा ठिकाणी आपण हा टिपका लावायचा आहे। जसं हे लहान मुलांसाठी आपण करतो तसंच मोठ्या व्यक्तींसाठी जरी हा उपाय केला तरी देखील याचा परिणाम खूप पटकन पाहायला मिळतो किंवा त्या दिवशी नजर लागत नाही। विशेषतः ज्या दिवशी आपण संध्याकाळी सूर्यास्तानंतर बाहेर पडणार आहोत त्या दिवशी त्यावेळेला हा उपाय केला तर अतिशय छान परिणाम पाहायला मिळतो। काळा रंग निगेटिव्ह एनर्जी ॲब्झॉर्ब करतो, त्यामुळे नजर लागत नाही।
नंतरचा उपाय आहे लिंबू किंवा 7 लिंबांचा उपाय। हा उपाय कधी करायचा तर मंगळवार किंवा शनिवार किंवा जास्त त्रास जाणवत असेल तेव्हा हा उपाय केला तरी चालतो। एक पूर्ण लिंबू घ्या, ते डोक्यावरून 7 वेळा फिरवा आणि नंतर ते वाहत्या पाण्यामध्ये सोडा किंवा 7 लिंब घ्या। लिंब हे 1 शिरी लिंबू असलं पाहिजे। तुम्ही बाजारात भरपूर प्रकारची लिंब पाहता, त्यामध्ये 1 शिरी लिंबू जर तुम्हाला पाहण्यात आलं तर अशी 7 लिंब घ्यायची आणि ते देखील डोक्यावरून 7 वेळा फिरवून वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचे आहेत। किंवा ते 4 भागात कापून जरी चौकोनाच्या ठिकाणी किंवा आपण 4 रस्त्यांच्या ठिकाणी जरी ठेवलं तरी देखील याचा परिणाम खूप छान पाहायला मिळतो। लिंबामध्ये ॲसिडिटी आणि एनर्जी ॲब्झॉर्ब करण्याची क्षमता असते, त्यामुळे वाईट नजर पटकन खेचून घेत असतो। त्यानंतर दिवा आणि मिठाचा उपाय। हा उपाय सहसा घरासाठी केला जातो। जसं आपल्याला नजर लागते तसं आपल्या घराला देखील नजर लागत असते, त्यामुळे हा उपाय घरासाठी केला जातो। हा उपाय कधी करायचा तर रोज संध्याकाळी किंवा मंगळवार किंवा शनिवार हा उपाय करायचा आहे। कसा करायचा आहे तर एका वाटीत थोडंसं मीठ घ्या, मोठं पांढरं मीठ। त्यानंतर त्याच्या बाजूला तुपाचा दिवा लावा। हे आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या जवळ हा उपाय करायचा आहे किंवा हे ठेवायचं आहे। हा कसं काम करतो तर मीठ निगेटिव्ह एनर्जी खेचत असतो आणि दिवा पॉझिटिव्ह एनर्जी देत असतो आणि यामुळे घरातील बॅलन्स सुधारत असतो। त्यानंतर शेवटचा 6वा उपाय आहे तुळशीच्या पानांचा उपाय। हा उपाय खूप साधा आणि सरळ आहे। सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय करायचा आहे। कसा करायचा तर 3 तुळशीची पाने घ्यायची आहेत। ज्या व्यक्तीला नजर लागली आहे त्या व्यक्तीला ती पानं खायला द्यायची आहेत किंवा अंघोळ करताना त्या व्यक्तीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत। हा काम कसं करतो तर तुळस पवित्र मानली जाते। ती शरीर आणि मन दोन्ही शुद्ध करत असते। त्यानंतरचा शेवटचा उपाय आहे कापराचा उपाय। तर रात्री झोपण्यापूर्वी घरात जड वाटत असेल, डोकं जड असेल किंवा आपल्याला एखाद्या दिवशी असं होतं की काही करमत नाही, उगीच उदास वाटत असतं किंवा जड वातावरण वाटत असतं, अशा वेळी संध्याकाळी झोपण्यापूर्वी कापूर पेटवायचा आहे आणि घरात सगळीकडे फिरवायचा आहे। कपूर जळल्यानंतर वातावरण शुद्ध होतं, निगेटिव्ह एनर्जी डिस्ट्रॉय करत असतो कापूर, त्यामुळे हा उपाय देखील खूप छान असा परिणाम देत असतो। हे उपाय करताना मन शांत ठेवा, उपाय करताना मध्ये बोलू नका, श्रद्धा ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे उपाय श्रद्धा आणि मानसिक ऊर्जा यावर काम करत असतात। जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला नजर लागत असेल वारंवार किंवा यामधील काही कारणं किंवा काही लक्षणे तुमच्याकडे असतील तर यापैकी कोणताही एक उपाय करून बघा, तुम्हाला याचा फरक जाणवणार आहे। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।